तुमचं नाव कसा? पाळेकर हैसरलेच ना, पाळेकरवाडी. मग आधी लोक चुना पाडायचे ना, आता डायरेक्ट डब्या हाय रेडीमेड सगळं आणतात. म्हणजे हाय कोणच नाही आता. विचारत थकलंय मी, लय लांब ना आलंय. पाडायसाठी मोठं साधन होतं, शिंपल्याची चुना बनवतात. हो, शिंपल्याचा चुना बनवतात. शिंपल्या जो 3 महिने संपत नाही, किती लाखो लोक घेऊन गेले 3 महिन्यात. कुठून शिंपल्या घेऊन गेले? आमच्या. अच्छा, हा माहिती आहे, खाली जेटी वगैरे ते आहे ना तिकडे तरीवर. हो, मुस्लिम वाडी आहे माहिती आहे आतमध्ये. नाही पहिल्या दुसऱ्या कॉर्नरला. हा, चालत ठीक आहे. चला बरं. नाडणचे मग नाडूंमध्ये पण कोण चुना पाडत नाही बोललात ना. आधी पण पाडायचे ना लोक चुना, जिकडे तिकडे पाडायचे. हा, मग खाव पुरतच, खाण्यासाठीच ते बोलतंय. कारण तर कसं आहे, जुना जो दुसरा चुना आहे ना आपण दुकानावर घेतो तो आणि ह्या चुन्यात फरक आहे ना. मग चुना पाडायचाच लोकांनी सोडून दिलाय. सेम बी नाही, ते सेम लागतं. हा, ढोरा विकल्यानी ते आहे मेन. चला. हा, ती मग कुठली तिकडचे? गिर्यातली आहे ना ते, बहुतेक तीच आहे. गुरव गिर्यातली ते पाडते चुना आणि विकू कांदे इकडे. हा, बहुतेक ती आहे. आणि दुसरा तुम्ही कोण सांगितलास? कुंभार. ते पडेल कॅन्टीनवरती असत, गिर्या कॅन्टीन. अच्छा, चला जरा जाऊन बघून येते मी पण ते का. ठीक आहे सर, चला बरं, बाय. असतात बकऱ्या. ग्रेट. बकऱ्या पण पाळून ठेवलेल्या आहेत सर. म्हणजे लेंडी खत जे आहे ना याचं ढीग लागलेलो आहे. हे असा लेंडी, हे लेंडी खत पण ह्यांचा हैसरच बनणार. हे बोंबाटत आहे. हो या, बिथरलं ते. कोकणातले गाव आणि जुन्या परंपरागत हे वाडे बघा अजून जपून ठेवलेले असतात. कळेच नाही असं नाही, तरी हे जुनं वाडं असं आहे सर, मातीचं. आणि हे घर, आणि त्याच्या व्यतिरिक्त घराचं अंगण तसंच ठेवलेलं आहे जुन्या प्रकारचं. मिरीची वेल सोडलेली आहे, फणस लागलेत आजूबाजू. ह्यो सोनचाफा असा, सोनचाफा नाही हो, पांढरा चाफा असा. फणस माड आणि आजूबाजू सावली असा पूर्ण. कोंबडे बिंबडे मिरवताना दिसतात आहे सर, खूपच छान. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करते. तर सध्या मी आहे शोधात. आपलं जो गावठी चुनो आहे ना, तर गावठी चुनो बनवणारे कोण असत, अगोदर बनवायचे बरेच. आणि ऐकण्यात आला होता की मंचा मुटाट या बाजूक असत बनवणारे किंवा गावठी चुने विकतात म्हणून. तर मग त्या संदर्भात मग आपण फिरत पोचलो. इलाव मालप्यातनं मग मंचा गेला, मंचातनं मग मुटाट करत इलाव. आणि मग मुटाट करत येताना मग आपण भेटलो आपले मित्र अक्षय आणि प्रकाश पाळेकर. तर प्रकाश पाळेकरचे पप्पा आपल्यासोबत होते, म्हणजे असत. आणि प्रकाश पाळेकरच्या सोबत म्हणजे पप्पांच्या सोबत आपण त्यांचे गावात चुने पाडणारे अगोदर जे होते ना, तर मग ते पण पाळेकर काकाच असत. तर मग त्यांच्या घराकडे चालला होता. तर मग चला आधी त्यांच्याकडे जाऊया आणि प्रोसेस तरी बघून घेऊया की कसे बनवायचे ते. होप सो ह्यो जर प्रयत्न तुमका आवडलो तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचा असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. तर मित्रांनो, चला जरा बघूया ही प्रोसेस कशी आहे ती. आणि जर कोणाक लागलोच चुनो तर मग सांगा, मग आपण तो चुनो पण देऊया. कारण हे चुनो जो असा ना, तो चुनो एकतर कॅल्शियमची डेफिशियन्सी जी असता ना, म्हणजे कमतरता, ती भरून काढता. ग्लासभर पाण्यात थोडंसं चुनो घ्यायचो, तो टाकायचो आणि त्याचं पाणी प्यायचं.
त्याने कॅल्शियमची कमतरता निघून जातात. स्किनचे जे आजार असतात बऱ्यापैकी ह्याने बरे होतात. माशा ज्या असतात ना, मग त्यात मधमाशी असू दे किंवा आम्ही गावी ते काय बोलतो गांजील माशी किंवा कुंभार माशी, ह्या अशा माशा असतात की ज्या उडणाऱ्या असतात आणि किमान 1 इंच 1 इंच लांब असतात. पण मग त्यांची कसू मारण्याची जी असतं ना, तर ते चावल्यानंतर म्हणजे चावण्यावरती कसू मारतात ते, आणि ते कसू मग अख्खा सनसनत राहतात. तर मग त्याच्यावरती पण उपाय आहेत. किडे मकोडे जे चावतात, कीटक वगैरे काय, तर ते कीटक चावल्यानंतर चुनो लावलो तर मग त्याच्यावरती खूप उपयोगी असा. इतर अजून बरेच असतात उपयोग, पण मग हे यातले मेन उपयोग असतात. तर मग होप सो जर आवडलं तर मग लाईक शेअर कमेंट करा, चॅनलवरती सबस्क्राईब पण करा. चला जाऊया पुढे बघूया ते. तर मग झाला कसं की आपण शोधात येलो चुने पाडायचे ते, हां, आणि चुने पाडायचे ते शोधात मी आपला पडेलवरनं मग मालपे मग मंचा वगैरे करत करत मी मुटाटात पोचले. आणि मुटाटात पोचण्याचं कारण काय ते सांगते. तर मुटाटात पाळेकरवाडीत आपलो मित्र असा अक्षय आणि प्रकाश. आता प्रकाशचे पप्पा बसले असत ह्या बाजूक आणि त्यांचे हे गाववाले असत, म्हणजे त्यांचे काका. ठीक आहे. तर मग चुनो आपण जो शोधत दिला, तर चुन्याचं आधी महत्त्व काय आहे ते पण आपण बघून घेऊया. पण मग सगळ्यात पहिला की जुने जाणती माणसात त्यांचा अनुभव पण खूप दांडगो असा आणि तो आपल्या जागोजागी कामाक येता. तर मग आधी आपण दोघांची पण नावं पुन्हा विचारून घेऊया, म्हणजे दोघांची ओळख करून घेऊया, आणि मग आपण चुन्याच्या प्रोसेसकडे जाऊया. म्हणजे चुना बनवण्याची जी पद्धत आहे ना, ती कशी असा ती बघूया. तर मग आधी काका तुम्ही आधी तुमचं नाव सांगा. विठोबा पांडुरंग पाळेकर, प्रकाशचे पप्पा असत, आणि तुमचं नाव कृष्णा विष्णू पाळेकर, म्हणजे हे काकाच असत. तर मग आता कसा की मी मग विचारलंय त्यांना, तर काकांनी मला बऱ्यापैकी चांगला एक्सप्लेन केलं. आणि बोला एक्सप्लेन करून फक्त फायदो नाही, तर मग हे तुमच्यापर्यंत येऊ कोयो. कारण गावठी चुनो जर बोललो ना, तर गावठी चुनो हे औषधी असा भरपूर. स्किनचे जे कॅल्शियमच्या डेन्सिटीमुळे जे आजार होतात, म्हणजे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जे आजार होतात ना, ते ह्या चुन्यामुळे बरे होतात पूर्णतः. ते का मग तुम्ही इतर खायच्या गोळ्या मेडिकलच्या ॲलोपॅथी वगैरे ट्रीटमेंट किंवा खायचीच ट्रीटमेंट करूची गरज नाही लागत. त्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरा एक उपाय असा की ज्यांचे लिव्हर वगैरे डॅमेज झालेले आहेत ना, त्यांना ऊसाच्या रसात ना तीच एवढीशी जी आपण हे बोलतो ना नखभर, ते चुनो टाकायचो पाण्यात आणि किंवा ऊसाच्या रसात आणि तो द्यायचो, तो त्यांनी बरा होता, रिकवर होता. तर मग आता आपण काकांकडे जाऊया, पाळेकर काकांकडे विचारूया की आता तुम्ही सांगा आधी. बघा आता तर चुनो पाडूचं सगळ्यांनी सोडून दिले नाही असं. आता तो चुने पाडून सोडून देण्याचं कारणं बरीच असत. लोक आता कंटाळत असतील किंवा तेवढं भाव नाही मिळत, किंवा आता ढोरा नाही आहेत लोकांकडे, शेणी बिनी जे होय ते नाही सापडत, किंवा शिपिये नाही सापडत, असे पण काही प्रकार असतील. तर मग तुम्ही आधी जे चुने पाडायचे, तर मग तो चुनो आपण घरगुतीच वापरायचे, बरोबर आहे. आणि त्या चुन्याचे साईड इफेक्ट काय नसे, म्हणजे तोंड भाजणं किंवा पान जर खाल्लं तर मग काय नव्हतं. तर तो चुनो नेमकं बनवायचे कसे ते आधी तुमच्याकडून जाणून घ्या. म्हणजे पहिले शेणी जमा करायची, हो, माळ शेणी म्हणा किंवा आपली तयार शेणी असली तर उत्तम, कारण माळ शेणी का व्हीट जास्त असतात. अच्छा, बरोबर. घातलेली शेण तशी धगवत जाणार, त्याच्यामुळे लवकर ती प्रक्रिया लवकर होता. हा, प्रक्रिया होण्याचं कारण म्हणजे कसा, कारण ती उष्णतेने सुकता बाहेर, बरोबर असा. तर झाल्यानंतर आपण शेणी जमावायचो, शेणी रचायचो ढीग रचल्यानंतर जो काय आपल्याकडे शिपीचा जो स्टॉक असा तो आतमध्ये ठेवायचो, त्यावर शेणी डाळायचो. शेणी डाळल्यानंतर त्याला आग लावायची आणि पूर्ण अगदी धगवापर्यंत तो तसंच ठेवायचे. शिपी पांढरी होत नाही तोपर्यंत शिपी बाहेर काढायची नाही. म्हणजे कसं आहे की शेणी आपण आधी ठेवायचे, म्हणजे तो शेणीचो थर एक बनवून ठेवायचो आणि पूर्ण शिपीचो थर. आता हे शिपी कुठले हवेत, एकच शिपी आता चालतात वगैरे असं काही लोकांचं मानणं असं की जसं मारायचे, किंवा काही लोक बोलतात तोडय वगैरे, ह्या शिपिया फक्त चालतात, अशा शिंप्या चालतात असं फक्त बोलायचे. तर मग त्याच्यात काय सगळ्या प्रकारचे शिपिया चालतात काय? सगळं शिपिया चालतात. सगळं शिपिया चालतात. कारण शिपिया जर बघितल्या तर मग त्या कडक असतात आणि ते कॅल्शियमचा सोर्स आहे त्याच्यात, नॅचरल कॅल्शियम असा, ते समुद्रात नाही येणारा, बरोबर असा ना. तर मग शिपिये सगळ्या प्रकारचे चालतात.
मग ते शिपे आपण ठेवलो की त्याच्यावरती पूर्ण मग शेणीचं ढीग लावायचो आणि तो जरा जाड लावायचो जेणेकरून आतमध्ये ते भाजूक पाहिजे, शिजूक पाहिजे. बरोबर. बाहेरचं आवरण असता कडक असतं. हा, असा जर तुम्ही ठेवला 5 वर्ष तर त्याला काही भंग होत नाही, पण धगवल्यामुळे तो कवर दोन्ही बाजूला आतला आणि बाहेरला हा साफ जाणार, वरचो जो शिपी होणार. बरोबर असा म्हणजे आतला जो त्याचा कॅल्शियमचा जो मेन भाग आहे ना तो मग आपल्याला भेटता. ठीक आहे. मग ते आपण तसेच थंड होऊ द्यायचे आणि ते मग कपडे काढायचो. हा, कपडे काढायचे. कपडे म्हणजे ते सगळे इतर वेगळे करायचे, शिंप्या वेगळ्या आणि ते शेणी कॉटन किंवा मांजरपटात कपड्यात घ्यायचो, बांधायचो आणि पाण्यात ठेवायचो. मांजरपाट म्हणजे आपलं एकदम बारीक जो कापड असतो तो, जो आपण लग्नाच्या वेळेस वगैरे तो धोत्रासारखं जो पकडायचे ते वगैरे चालतात. हा, असे पातळ कपडो आपण घ्यायचो आणि तो त्याच्यात मग त्या शेणी शिंप्या बांधायच्या, त्या धगावलेल्या म्हणजे जळलेल्या. आणि मग त्याची नंतर पुढे कशी प्रोसेस काय? पाण्यात ठेवायचा. हा, एक रात्री समजा 10 वाजता ठेवला, सकाळी वरती उकळल्याने असं पाणी ठेवायचा वरती. अच्छा, म्हणजे पाणी किमान 12 तास तरी राहू काय? म्हणजे त्या विरघळतात का स्वतः? एकदम चुना होणार, बारीक. अच्छा, पाण्यात ठेवल्यानंतर मग त्या विरघळतात आणि मग ते काढायचे आणि मग बांधून ठेवायचे वरती, त्यातलं पाणी निघून जाण्यासाठी. बरोबर असा. अच्छा, मग पाणी जर एकदा निघून गेला मग ते तो सुकणार, घट्ट होणार. आणि मग घट्ट झाल्यानंतर मग ते आपण वापरासाठी घेऊ शकतो. मग ते घट्ट झाल्यानंतर पुन्हा काय पाणी वगैरे टाकून त्याला जरासं पातळ वगैरे आपला करायची गरज नाही ना? तुम्ही 8 दिवस 10 दिवस ठेवला घट्ट होणार, डब्या वेळ ठेवला की तो व्यवस्थित राहतो. अच्छा, म्हणजे फक्त ते कसं आहे की एक आपला शेणी लावण्यापासूनचा तो 1 दिवस पूर्ण जाता आणि दुसरा जो दिवस हा तो दुसरा दिवस ते पाणी नितळून तो सुकण्यासाठी जाता. म्हणजे हे 2 दिवस. बरं, ही 2 दिवस बोलला तरी पण भरपूर मेहनत असा, कारण मग एवढे दिवस रानामाळात भटकून शेणी जमा करूचे बोललो तर लय मोठा काम असा. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट काय, ते आपण करतो तर मग ते करताना हे सगळं आता उन्हाचे दिवस वगैरे त्या दिवसातच केला जातात ते. बरोबर आहे ना? कारण सगळ्या लोकांची जे काही रानमाळ वगैरे म्हणजे जी शेतीची जमीन बिमीन ती मोकळी हवी त्याच्यासाठी. म्हणजे त्याच्यासाठी आपल्या वाट बघूची लागतात ती फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मेच्या महिन्यांची. म्हणजे ते पण असा. प्लस आपण आता ह्या टायमात इतर कामं असतात, म्हणजे आपली बागेंची वगैरे कामं असतात, ती कामं सोडून मग आपल्या ह्या आणखी करू काय, म्हणजे इरड मोडली त्याच्यात. इरड काय तर तो दिवसच मोडला. हा, म्हणजे हे 2 दिवस निव्वळ एका कामासाठी जातात, चुने पाडायचे. आता चुने आधी जसे पाडायचे तसे आता पाडत नाहीत लोक. काय कारण काय असू शकतं? तुमका काय वाटतं? काय बोलता? आता सगळं तयार मिळतं. हा, बरोबर. असं काम करू म्हणजे आळस, नाही तर काय भारी नाही. बरोबर, कंटाळू करतात सगळ्यांना. हा, सगळं काय मिळतं. आता गोमित्र दुखू विकत, शेण पण विकत. बरोबर, असं परिस्थिती झालेली आहे युगाप्रमाणे. बरोबर. असं समजला. तर लोकांना तयार खाऊची सवय पडलेली आहे. आणि त्याच्यात पण आता जो आपण बोलतो की चुनो, तो चुनो जे कॅल्शियमच्या आजारांवरती येतात, पण लोक आता काय करतात, गोळी आणि ते जे इतर असतात कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे. चुन्याच्या निवडीमुळे किती फायदे हे कोणा सांगणार? गुरांका आता एखादा आजारी जनावर उठत नसा तर चुन्याच्या निवडीवर आम्ही जगवले, बरा झाला 21 दिवसात. अच्छा, मग तो उपाय कसं करायचो आपण? बुरशी रोग जो होता ना, जनावर विलाज चालत नाही, जनावर सलाईन किती लाईत राहणार, डॉक्टर बोलावे, तर तुम्ही चुनो मिक्स करायचो, ढवळायचो आणि तो ढवळल्यानंतर खाली बसणार गाळ आणि ती निवळी भरवला तसं जनावर वाया जात नाही. अरे वा, म्हणजे एवढा कॅल्शियम त्याच्या अंगात जनावर दगावता ह्या आजारातून. तर त्याच्यातून मग जर का त्यांना वाचवायचं असत तर मग ह्यो पण आयुर्वेदिक उपाय झालो. आणि ते जे चुन्याची निवळी म्हणजे चुन्याचं वरती जे पाणी येतं ना, ते पाणी निवळ पाजून देखील जनावर दगावण्यापासून वाचू शकतात. भाजल्यावरती आम्ही स्वतः बैला केलेला 21 दिवस बैल उठलेला. जवळजवळ त्यावेळेस तो 20-25 हजार होतो बैल. अरे बापरे, म्हणजे भरपूर महाग आहे. तरी आता ह्या टायमात बोललो तर 50,000, 70,000, लाख रुपयाचो असतात तो. तर मग त्या बैला तुम्ही वाचवलास त्या ह्याच्यातून, आजारातून. असं आहे. म्हणजे हे ह्यांचे अनुभव आहेत, दांडगे अनुभव आहेत आणि हे आपल्या खूप कामात येतात. याच्या व्यतिरिक्त जसं मी मगाशी बोललोय ना, तर लिव्हर डॅमेज झालो ना, काही लोकांना सवय असतात. आता हे जे काही दारू पिणारे व्यक्ती वगैरे असत, ज्यांची
लिव्हर डॅमेज होता, सगळ्यात जास्त त्रास त्यांना, म्हणजे ते गावठी किंवा इतर कुठल्या पण प्रकारचे हातभट्टीचे वगैरे जे असतात ते दारू पिऊन त्यांना त्रास होतो. तर ज्यांचं लिव्हर खराब झालं आहे ना त्यांच्यासाठी ऊसाच्या रसातून चुना जो आहे ना नकभर तो चुना टाकायचा आणि ते पाजायचं त्यांना किंवा ते औषध म्हणून द्यायचं. लिव्हर डॅमेज झालेला रिकवर होता. एवढं चांगलं आहे चुना. याच्या व्यतिरिक्त बरेच आहेत. आता आपण भाजला तरी देखील चुन्याची निवड म्हणजे चुना एकदम पातळ पाण्यासारखा करून त्याच्यावरती लावला तरी फोड येत नाही. हे बरेच असे उपाय असत की जे आपण आधी करायचे आणि आता हे सोडून दिलं, कारण मग माणसानं कंटाळू केल्यांना की स्वतःची लाईफ तो मेस करून घेता. अशा सगळ्या गोष्टी असत. तर काकांकडून खूप छान माहिती मिळाली. आणि आता कसं की आत्ताचे दिवस जरा बिझी असत त्यांच्या, पुन्हा भात शेती वगैरे, भात शेती नाही, जे आता आंब्याची शेती वगैरे ना, तर त्याच्यामध्ये वगैरे ते बिझी असत. इन केस जर का कधी चुना वगैरे काढताना सापडले किंवा म्हणजे आले तर काढते वेळेस आपण मग तो त्यांचं तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करूया पुन्हा. पण मग आतापुरती काकांचा निरोप घेऊया. म्हणजे काकांका धन्यवाद की काकांनी त्यांचं वेळ देऊन थोडीशी माहिती दिल्यानी. आपल्यासाठी ही खूप महत्त्वाची माहिती होती. आता ही माहिती दिल्यानी तर मग ह्या माहितीसाठी काकांका एक बिग थम्सअप काकांका आणि इव्हन प्रकाशच्या पप्पांका देखील, कारण त्यांनी वेळात वेळ काढून मग आपल्याला ही माहिती दिल्यानी आपल्यासाठी खूप चांगली असा. काकांका एकदा बिग थम्सअप आणि धन्यवाद. चला.